भारताचे लष्करी जवान आणि हवाई योद्ध्यांच्या मजबूत बाहूंमध्ये देश सुरक्षित असल्याचा विश्वास मिळाला। भुजच्या हवाई तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे गौरवोद्गार। दहशतवादाला उघड खतपाणी देणाऱ्या पाकिस्तानला निधी देण्याबाबतच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने फेरविचार करावा, राजनाथ सिंग यांची मागणी। गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांच्या योग्य समन्वयामुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 आव्हानात्मक मोहिमांमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांची माहिती। अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा पाकिस्तान समर्थक तुर्की आणि अझरबैजानवर व्यापार बहिष्कार घालण्याचा निर्णय। परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुस्तकी यांच्यासोबत चर्चा। दोन्ही देशांदरम्यान पहिल्यांदाच झालेल्या चर्चेत पहलगाम हल्ल्याचा अफगाणिस्तानकडून निषेध। भारतीय सैन्य दलाच्या कारवाईच्या गौरवार्थ देशभरात विविध ठिकाणी काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जागतिक अनिश्चिततेत भारतीय अर्थव्यवस्थेची वेगानं वृद्धी। भारतीय अर्थव्यवस्था 6.3% वेगानं वाढण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त। युक्रेन रशिया यांच्यातल्या शिष्टमंडळांची आज इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा, मात्र दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष चर्चेत सहभागी होणार नाहीत। राज्यात 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या 5 महामंडळांची निवड। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं पटकावला पहिला क्रमांक। आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीनं दाखल केलेली नवी जामीन याचिका लंडनमधील उच्च न्यायालयानं फेटाळली।